मित्र हो, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत आणि ही संकल्पना आपण सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत। तर अपूर्णांक हा घटक म्हटला की अपूर्णांकामध्ये वेगळ्या पद्धतीचे अपूर्णांकाचे प्रकार आलेच आणि हे समजताना आपल्याला खूप अडचण जाते। तेव्हा आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अपूर्णांकामधले जे काही प्रकार आहेत ते सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वप्रथम आपण अपूर्णांकाचे एकूण किती प्रकार पडतात ते पाहूया। तर अपूर्णांकाचे एकूण मुख्य 3 प्रकार आहेत आणि त्याच्यातले काही उपप्रकार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत। तर अपूर्णांकामधला सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकार जो पडतो तो व्यवहारी अपूर्णांक आहे आणि व्यवहारी अपूर्णांक म्हटलं तर त्यामध्ये 3 प्रकार प्रामुख्याने पडतात। तर यामधला पहिला प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक। तर विद्यार्थी मित्रो, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे नेमका काय? तर ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा लहान असतो आणि छेद हा मोठा असतो त्याला काय म्हणायचं? आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं। म्हणजेच यामध्ये अंश आपल्याला 3 आहे आणि छेद हा 5 आहे, म्हणजे 3 पेक्षा हा 5 छेद मोठा आहे, म्हणून याला छेदाधिक अपूर्णांक म्हटले गेलेले आहे। त्याचबरोबर दुसरं उदाहरण घेऊया एखादा आपण 5 आणि इथे 16 घेतला छेद। तर यामध्ये अंश हा लहान आहे आणि छेद मोठा आहे, म्हणूनच हा जो व्यवहारी अपूर्णांकामधला जो पहिला प्रकार आहे याला म्हणायचे छेदाधिक अपूर्णांक। त्याचबरोबर अशाच पद्धतीने अंशाधिक अपूर्णांक आहे। तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश हा याच्यामध्ये मोठा असतो आणि छेद हा काय असतो? लहान असतो। उदाहरणार्थ याच्यामध्ये घेतला 8/3, म्हणजे अंश हा 8 आहे आणि छेद हा 3 आहे, म्हणजे अंश मोठा आहे छेद लहान आहे। त्यानंतर 5/2 हा सुद्धा अपूर्णांक आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने तिसरा प्रकार पडतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक। पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हटलं तर विद्यार्थी मित्र लक्ष द्या की पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये एखादी अंशाधिक अपूर्णांक जो असतो त्या अपूर्णांकाचंच रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केला जात असते। तर ह्यासाठी काय करावं लागते? म्हणजेच आता आपल्याला छेदानं जर समजा अंशाला भाग दिला असता, छेदानं अंशाला भाग दिल्यानंतर भागाकार किती येतो? 4 येतो, म्हणजे 5×4 = 20 आणि बाकी किती उरतात? 3 उरतात। म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं जेव्हा असं रूपांतर होते तेव्हा या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हटल्या जात असते। तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये सुद्धा करता यायला पाहिजेत। मग अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करतेवेळेस कशा पद्धतीने केला जात असते? तर हाच अपूर्णांक आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो, 4 × 5 + 3 छेद 5। जर समजा आपण याला सोडून घेतलं, यांची गुणाकार आणि बेरीज जर केलं तर आपल्याला 23/5 हा अंशाधिक अपूर्णांक इथे आपल्याला मिळतो। म्हणजे 4×5 = 20, 20+3 = 23 आणि 23/5 अशा पद्धतीने आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलेलं आहे। आणि अंशाधिक अपूर्णांकामधून आपल्याला नेमकं काय? तर दशांश अपूर्णांक म्हणजे एखाद्या संख्येचा छेद 10 किंवा 10च्या पटीत वाढत जातो, त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो। म्हणजेच एखादी जर संख्या घेतली असता तिचा छेद जर समजा 10 असेल तर, किंवा तिचा छेद हा 100 असेल तर अशा संख्येचं लेखन आपल्याला करता आलं पाहिजे। या संख्येचं लेखन करते वेळेस आपल्याला 3/10 म्हणजे हिचा छेद 10 आहे, त्यानंतर या संख्येचा छेद 100 आहे, त्यानंतर या संख्येचा छेद 1000 आहे, अशा पद्धतीमध्ये तो वाढत जात आहे। आणि वाढत गेल्यामुळं यांचं लेखन करते वेळेस छेदामध्ये 1 शून्य आहे म्हणून 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे। त्यानंतर इथे 2 शून्य आहेत छेदामध्ये आणि याचं लेखन करते वेळेस आपण 2 अंक सोडून पॉईंट देणार आहोत। त्यानंतर इथे छेदामध्ये 3 शून्य असल्यामुळं 3 संख्या सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने एखाद्या संख्येचं आपण लेखन दशांश चिन्हामध्ये ह्या पद्धतीने अपूर्णांकामधला तिसरा प्रकार आहे महत्त्वाचा, आवर्ती दशांश अपूर्णांक। आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये 2 प्रकार आहेत, खंडित दशांश रूप आणि अखंड व आवर्ती दशांश रूप। आता खंडित दशांश रूप म्हणजे काय? जर समजा आपण एखादी संख्या घेतली, एखादी संख्या म्हणजे 135/12 आहे, या संख्येला जर समजा आपला भाग दिला असता तर भागाकार काय येतो ते आपण इथे पाहूया। आता 135ला 12ने भाग देऊया, 12×1 = 12, उरले
1 15 आहे. त्यानंतर 12 1 12 उरतात इथे नंतर 3. त्यानंतर 3ला भाग जात नाही म्हणून आपण दशांश चिन्ह देऊया आणि 0 देऊया. त्यानंतर पुढे भाग देऊया. 12 1 12 12 2 24. त्यानंतर किती उरतात 6. त्यानंतर या संख्येला परत भाग देऊया. 12 5 60. म्हणजे इथे भागाकार पूर्ण झालेला आहे. एखाद्या संख्येला जेव्हा भागला असता त्या संख्येचं दशांश चिन्हामध्ये रूपांतर होऊन भागाकार हा पूर्णपणे इथे संपतो. अशा संख्येला आपण खंडित दशांश रूप असं म्हणू शकतो. म्हणजेच ही संख्या खंडित दशांश रूपामधली आहे आणि हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांक. अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे नेमका काय? जर आपण अशीच एखादी संख्या घेतली असता त्या संख्येला भाग दिल्यानंतर आता पाहूया काय काय होते ते. तर 3 ने 20ला भाग दिला असता 3 सक 18. त्यानंतर उरतात किती 2. भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह आणि 0 घेतला. त्यानंतर 3 ने परत 20ला भाग दिला 3 सक 18 उरतात 2. परत 3 ने भाग जात नाही अजून परत दिला 3 सक 18. आता दशांश चिन्हानंतर जर पाहिला असता एकच अंक परत 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 येत आहे आणि त्यामुळं या संख्येला अखंड व आवर्ती दशांश रूपामधली संख्या म्हटल्या जात असते. म्हणजेच ही संख्या किंवा एखादा अंकाचा गट परत परत येत असेल तर त्या संख्येच्या डोक्यावर अशी आडवी रेघ दाखवल्या जात असते. म्हणजे इथे या संख्येचं अखंड व आवर्ती दशांश रूप हे 6.6 आहे. अशा पद्धतीने इथे सांगितल्या जात असते. अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांक व अपूर्णांकाचे जे काही महत्त्वाचे प्रकार आहेत ते आपण सहज पद्धतीने सोप्या पद्धतीने इथे आपण अभ्यासलेले आहेत. तर आता पुढे आपण व्यवहारी अपूर्णांकामधील जे काही प्रकार आहेत त्यांच्या प्रकारामधले त्या संख्येचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने सांगितला जात असतो, ओळखल्या जात असतो. आताच आपण अपूर्णांकाचे मुख्य प्रकार व त्याचे उपप्रकार अभ्यासलेले आहेत. तर आता आपण त्याच अपूर्णांकाची तुलना म्हणजेच लहान मोठेपणा कशा पद्धतीने ओळखला जातो ते आता आपण पाहणार आहोत. तर आपण व्यवहारी अपूर्णांकाची तुलना कशा पद्धतीने होते ते सर्वप्रथम पाहूया. तर यामध्ये जर अंश समान व छेद भिन्न असतील तर त्यांच्यापैकी कोणता अपूर्णांक मोठा व कोणता अपूर्णांक लहान हे ठरवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. जर समजा कुठल्याही अपूर्णांकाचे छेद अशा पद्धतीने असतील आणि अंश समान असतील म्हणजेच 3/11 3/17 3/19. आता मात्र यामध्ये आपल्याला असं दिसून येते की अंश समान आहेत आणि छेद मात्र काय आहेत सर्वांचे भिन्न भिन्न आहेत. तर यामध्ये आपण कोणता अपूर्णांक मोठा व कोणता अपूर्णांक लहान आहे हे जर ठरवायचं झालं तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रो अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. म्हणजेच यामध्ये 3/5 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे आणि ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. तर आपण अशा पद्धतीने जेव्हा अंश समान असतील तेव्हा अंश समान असताना आणि छेद भिन्न असताना त्यांचा लहान मोठेपणा जर ठरवायचा असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक इथे लहान असतो. अशा पद्धतीने व्यवहारी अपूर्णांकाची समान अंश असताना तुलना आपल्याला करता येते. म्हणजे 3/5 हा काय आहे मोठा आहे कोणापेक्षा 3/19 पेक्षा. तर विद्यार्थी मित्र हो आपल्याला याचा लहान मोठेपणा तर ठरवलेलाच आहे पण आपल्याला याचा चढता क्रम आणि उतरता क्रम सुद्धा लावता आला पाहिजे. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक 3/5 आहे. त्याच्यानंतरचा लहान अपूर्णांक कोणता येतो
3/7 येतो, त्यानंतर 3/11, 3/17 आणि त्यानंतर 3/. दुसरा आहे प्रकार त्यामधला, जर अंश वेगवेगळे व छेद समान असतील तर अशा वेळेस कोणता अपूर्णांक मोठा व कोणता अपूर्णांक लहान जर ठरवायचा जर झाला तर काय करायला पाहिजे. तर जर समजा एखादा अपूर्णांक घेतला आपण 2/15, 3/15, त्यानंतर 8/15, त्यानंतर 9/15 अशा पद्धतीचे जर अपूर्णांक असेल आणि अंश मात्र वेगवेगळे आहे आणि छेद मात्र काय आहे सर्वांचे समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. अशा पद्धतीने जर छेद समान असतील आणि अंश मात्र वेगवेगळे असतील तर त्यांचा लहान मोठेपणा ठरवते वेळेस त्यांचा अंश पाहायचा, ज्याचा अंश लहान असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असेल आणि ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक इथे काय असेल सर्वात मोठा. तिसरा प्रकार आहे, जर सर्व अपूर्णांकातील अंश व छेद यातील फरक समान असेल तर यापैकी कोणता अपूर्णांक मोठा व कोणता अपूर्णांक लहान आहे असं ठरवायचं असेल तर लक्षात घ्या, जर अंश आणि छेद या दोघातला जर फरक जर समान असेल तर 7 आणि 3 या दोघांमधला फरक किती आहे 4. त्यानंतर 9 व 5 या दोघांमधला फरक किती आहे 4. त्यानंतर 17 व 13 या दोघांमधला फरक किती आहे 4. त्यानंतर 25 व 21 या दोघांमधला फरक किती आहे 4. म्हणजे अंश आणि छेद यामध्ये जर समजा फरक समान येत असेल तर अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असेल. अंश व छेद यातील फरक जर समान येत असेल सर्व अपूर्णांकामधला तर ज्या अपूर्णांकाचा अंश हा लहान असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असेल आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा असेल. अशा पद्धतीने अपूर्णांकातील अंश व छेद यातील फरक समान असताना आपण त्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. व्यवहारी अपूर्णांकाची तुलना करते वेळेस जर अपूर्णांकाचे अंश व छेद भिन्न भिन्न असतील तर अशा वेळेस आपणाला त्या अपूर्णांकाला दशांश रूपामध्ये रूपांतरित करावं लागते, तेव्हाच आपण त्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. जसं 7/11ला जर समजा आपण दशांश रूपामध्ये रूपांतर करते वेळेस 7ला 11ने भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग देऊया, त्यानंतर इथे 0 देऊया पॉईंट. त्यानंतर 11ने 70ला भाग गेल्यास 11 सखी 66, त्यानंतर उरतात 4. त्यानंतर 11ने 4ला भाग जात नाही, शून्याचा भाग देऊया, त्यानंतर 11 3 33. तर 7/11ला जर समजा आपण इथे रूपांतरित जर केलं तर 7/11चं दशांश रूप काय मिळालं आपल्याला 0.63 मिळालं. तसंच 4/9 या अपूर्णांकाला सुद्धा आपण असंच दशांश रूप देऊया. जसं उदाहरणार्थ 9ने 4ला भाग जात नाही, शून्याचा भाग देऊया, त्यानंतर 0 दिल्यावर किती होईल 40. त्यानंतर 9 चौक 36, त्यानंतर किती उरतात 4. त्यानंतर परत भाग जात नाही, शून्याचा भाग देऊया, त्यानंतर 9 चौक 36. अशा पद्धतीनं 4/9 या अपूर्णांकाचं दशांश रूप आपल्याला 0.44 मिळालेलं आहे. त्याचबरोबर 8/15 या संख्येला सुद्धा आपण दशांश रूपामध्ये मांडून घेऊया. 15ने 8ला भाग जात नाही, शून्याचा भाग देऊया, पॉईंट देऊया, त्यानंतर 0. त्यानंतर 15×5 75, त्यानंतर उरतात 5 आणि परत 0 देऊया. 15×5 15×3 45. त्यानंतर आपल्याला 8/15 या अपूर्णांकाचं दशांश रूप 0.53 मिळालेलं आहे. आणि त्यानंतर 3/7
या अपूर्णांकाला सुद्धा आपण दशांश रूपामध्ये मांडून घेऊया। तर इथे भाग जात नाही, शून्याचा भाग देऊया, त्यानंतर 7 चोक 28, त्यानंतर उरतात 2, परत भाग जात नाही, भाग देऊया, त्या शून्य देऊया, त्यानंतर भाग देऊया, 7 दुणे 14 म्हणजे 3/7 या अपूर्णांकाचं सुद्धा आपल्याला दशांश रूप 0.42 अशा पद्धतीने मिळालेले आहे। तर विद्यार्थी मित्र, आता आपण यांना लहान किंवा मोठा यापैकी कोणता आहे ते आपण ठरवूया। जेव्हा शून्याच्या नंतर दशांश चिन्हानंतर जो कोणता अंक येतो तो जो मोठा असेल तो अपूर्णांक याच्यामध्ये काय असेल, मोठा असेल, आणि जो लहान असेल तो लहान। तर याचं आपण उतरत्या क्रमाने आणि चढत्या क्रमाने मांडणी आपण करू शकतो। तर आपल्याला असं दिसते की 0.63 ह्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला इथे पाहायला मिळतो, म्हणजे 7/11 हा काय आहे, मोठा अपूर्णांक आहे। आणि सर्वात लहान अपूर्णांक जर आपल्याला इथे जर पाहायला मिळाला तर कोणता मिळतो पाहायला आपल्याला इथं, 3/7, कारण याची दशांश किंमत किती आहे, 0.42 म्हणजे 3/7 हा काय आहे, सर्वात लहान अपूर्णांक आहे। अशा पद्धतीने आपण जेव्हा अंश व छेद हे भिन्न भिन्न असतात तेव्हा त्यांना दशांश रूपामध्ये रूपांतर करून त्यांचा लहान मोठेपणा आपण सहज पद्धतीने ठरवू शकतो। म्हणजेच या ठिकाणी 7/11 हा मोठा अपूर्णांक इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि 3/7 हा इथे आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक पाहायला मिळतो। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र, व्यवहारी अपूर्णांकाची तुलना आपल्याला सहज पद्धतीने करता येते।